नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी भागातील पेरणी या विषयावरची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याविषयीची माहिती चला तर मग सविस्तरमध्ये पाहूया. आदिवासी भागामध्ये पाऊस येणार याचा अंदाज किंवा पाऊस यायला सुरुवात झाली की आदिवासी भागातील खऱ्या पेरणीची मशागतीला सुरुवात होते. आदिवासी भागामध्ये पेरणीचा पहिला मान हा नागलीच्या पेरणीला दिला जातो. नंतरच इतर सर्व पिकांचे बियाणे पेरले जाते. जेव्हा मागच्या वर्षी नागलीचे पीक घेतले जाते तेव्हा त्यामधील आलेल्या पिकामधून चांगले कणसे निवडून घेतले जातात. त्याचे बियाणे बाटवले जाते. बाटवलेले बियाणे हे पेरणीच्या वेळी काढले जाते. ते उखळामध्ये ठेवले जाते. ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण जे पिके घेतो त्यामधील सर्व थोडे धान्य त्यावरती टाकले जातात. त्याची हळद कुंकू याने विधिवत पूजा करून घेतली जाते. नंतरच ते बियाणे पेरणीसाठी नेले जाते. याचबरोबर जे शेतीसाठी वापरले जाणारे अवजारे आहेत यांची सुद्धा याच दिवशी पूजा करून घेतली जाते. नंतरच म्हणजे पेरणीच्या खरी मशागतीला सुरुवात होते. हे सर्व झाल्यानंतर आदिवासी शेतकरी आपला थोडासाही वेळ न वाया घालवता लगेच ते बियाणे पेरणीसाठी नेतो. तेथे ज्या ठिकाणी आपल्याला नागली पेरायची आहे, ज्या डाहीवरती तेथील काही गवत असेल, म्हणजे न जळालेले गवत म्हणा किंवा काही काड्या राहून गेल्या असतील, त्याचबरोबर छोटी दगडे हे वेचून घेतो. घेतल्यानंतर तेथे लगेच तो हाळे ओढायला सुरुवात करतो. हाळे ओढल्यानंतर त्या हाळ्यांवरती तुरी टाकतो. त्यावरती परत चवळी, नंतर मोकुंबलीची फुले पेरतो. नागली पेरण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींकडे पेरण्याची जबाबदारी दिली जाते, कारण त्यांचा तो वर्षाचा पेरणीचा अनुभव वेगळाच असतो. ते नागलीला वंदन करून म्हणतात की, हे देवा, आम्ही 2 दाणे टाकले तर त्याचे 4 दाणे येऊ दे, असं म्हणत नागली पेरली जाते. कुदळ किंवा बैलांच्या साहाय्याने त्या पेरलेल्या बियाणांवरती चिरखडले जाते. ते जमिनीमध्ये भुलवले जाते, जेणेकरून ते बियाणे उगत नाही किंवा पाखरे उचलून नेतात यासारखे अनेक प्रकार आढळतात. म्हणून जमिनीमध्ये ते बियाणे भुलवणे फार गरजेचे आहे. नागलीच्या पेरणीला आदिवासी भागामध्ये महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. नागलीच्या पेरणीनंतरच इतर सर्व बियाणे असतील यांच्या पेरणीला सुरुवात केली जाते. नागलीचे काही फायदे पुढीलप्रमाणे पाहूया. नागली ही आपल्यासाठी सर्व बाजूनी महत्त्वपूर्ण आहे. नागलीमध्ये फॉस्फरस, झिंक, सल्फर, सोडियम, कॅल्शियम, लोह यासारखे अनेक पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी उपयोगी असणारे यामध्ये आढळतात. नागलीमुळे वजन वाढण्यास मदत मिळते. लहान मुलांची पचनशक्ती सुधारते. यासारखे अनेक फायदे आहेत जे आपण वाचले पाहिजे आणि इतरांना पण सांगितले पाहिजे. नागलीची लागवड करण्यासाठी लाल माती ही चांगली मानली जाते, म्हणून लाल मातीमध्ये नागलीची लागवड केली पाहिजे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. धन्यवाद.